लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते देशमुखांसोबत. तर आता इथे देशमुख मंडळी सगळे म्हणत असतात आता इथे रम्याला की आम्ही सगळे नव्हतोच तुमच्या लग्नामध्ये. तर आता मानेने म्हणते काय हे असं कसं लग्न केलं, कुणीच नव्हतं, विक्रम पण नव्हते. तर आता इथे विक्रम म्हणतो हो मी पण गिफ्ट पण आणले तुमच्यासाठी असं म्हणतो तो. तर आता इथे वसवात्याला काय आवडत नाही. तर आता इथे पण आहेर तेव्हाच म्हणणार जेव्हा या दोघांचं विधिवत लग्न लागणार असं म्हणत होता इथे विक्रम. तर आता इथे हवाच उडते वसवत्याची आणि रम्याची. तर आता दोघांचे चेहरे पडतात. खरं असं म्हणतात इथे पार्थ. तर आता रम्या म्हणते लग्न. तर आता तिचे चेहराच पडतो. लग्न असं म्हणतात इथे काव्या. अगं तुम्ही लग्न केलं तेव्हा आम्ही कोणी नव्हतो ना, त्यामुळे पुन्हा एकदा सागर संगीत लग्न होऊन जाऊ देत. हे बघ तुझ्यासाठी काय काय आणलंय मी, हे बघ हारस म्हणून आता इथे काव्या आहार दाखवते रम्याला. तर आता इथे वसवत्या रम्या आणि विजयचं तर तोंडच पडतं बघा प्रेक्षक. तर विक्रम म्हणतो बघा बघा. तर आता नंदिनी म्हणते मी तुझ्यासाठी अक्षता केल्या तसं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे रम्याला अजून धक्का बसतो. तर आता विक्रम म्हणतो असं म्हणतो तो. तर आता मी तुझ्यासाठी मंगळसूत्र आणलंय असं म्हणतो आता इथे पार्थ आणि त्याच्या हातामध्ये मंगळसूत्र असतं. तुझ्या नावाचं मंगळसूत्र माझ्या हातात आहे असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता वसवत्या आणि रम्याला अजूनच वाईट वाटतं. तर आता इथे बघा प्रेक्षक हो विक्रम म्हणतो बघ बघ कसं म्हणतो तो आ हा 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 आणि मी तुझ्यासाठी असं म्हणतो आता इथे जीवा अंतरपाठ आणलाय असं म्हणतो आता इथे जीवा आणि हसायला लागतो तो जोर जोरात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सगळे बघत असतात आणि तो मी धरणार असं म्हणतो आता इथे मिथून. सगळी तयारी आहे बघ असं म्हणतो आता इथे विक्रम. हा काय वेडेपणा आहे असं म्हणते आता इथे रम्या. तर आता इथे तिचा चेहरा उडायला लागतो बघा प्रेक्षक. तर आता नाहीतर काय असं म्हणते वसवत्या काय मूर्खपणा आहे हा, लग्न काय लावायला निघालाय असं म्हणते आता इथे वसवत्या. लग्न लावण्यासाठी गुरुजी हवे असतात आहेत का ते असं म्हणते आता इथे वसवत्या. तर आता इथे हसायला लागतो पार्थ. जिथे कमी तिथे आम्ही असं म्हणतात आता इथे साठे गुरुजी. तर आता इथे साठे गुरुजी आलेले असतात बघा प्रेक्षक. तर आता ते येतात आणि हात जोडतात सगळ्यांना आणि नमस्कार म्हणतात. तर आता इथे वसवत्या आणि रम्या अजूनच घाबरतात. बघा असं म्हणतात इथे पार्थ. तर आता इथे सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. तर आता इथे रम्या आणि वसवत्याची मात्र झोप उडालेली असते बघा प्रेक्षक. तर आता इथे आतमध्ये येतात गुरुजी. तर आता काय करायचं सुचतच नाही दोघींना म्हणजे रम्या आणि वसवत्यांना. तर आता इथे पार्थ बघत असतो रम्याकडे आणि तिच्या एक्सप्रेशन्सकडे बघा प्रेक्षक. तर आता इथे बाकी सगळे एन्जॉय करत असतात. तर आता इथे साठे गुरुजी म्हणतात जिथे जिथे चांगलं कार्य तिथे तिथे माझं येण्याचं कर्तव्य असं म्हणतात ते गुरुजी. मुहूर्त आहे ना असं म्हणतात इथे मानेने. आजचा संपूर्ण दिवस शुभ आहे असं म्हणतात आता इथे गुरुजी. तर आता इथे होऊन जाऊन देत आता लग्न असं म्हणतात इथे गुरुजी. तर आता रम्या आणि वसवत्यांना खूपच भीती वाटायला लागते काय करायचं म्हणून. वा वा असं म्हणते मानेनी. विषय संपला असं म्हणतात इथे विक्रम. कार्य आहे घरचा हाऊ देत खर्च असं म्हणतात इथे जीवा. तर आता इथे रम्या बघते विजयाकडे. विक्रम अरे असं म्हणते वसवत्या हे सगळं काय अचानक. वसुताई अगं तुझं मला नेहमी म्हणतेस ना की माझ्या रम्याची तुम्हाला काळजी नाही, तिला अजिबात मान देत नाही तुम्ही. तर मग तुझ्या लेकीकडेच बघ कोर्ट मॅरेज करून आली ती असं म्हणते आता इथे विक्रम. ती स्वतःलाच मान देत नाही बघ असं म्हणतो तो. काय रम्या तू नावाने शितोळे असलीस तरी देशमुखांची लेक आहेस असं म्हणतो पार्थ. लग्न रीतसर व्हायला हवं ना. तर आता इथे रम्या अजून भीती वाटते तिला. तर आता इथे नंदिनी वगैरे हसत असतात. नको असं म्हणते आता इथे रम्या. हा असं म्हणतात इथे पार्थ. काय. तर आता इथे वसवते आणि विजय बघतात रम्याकडे. म्हणजे असं म्हणते आता इथे रम्या जे झालंय ते पुरेसे आहे माझ्यासाठी असं म्हणते रम्या. पण आमच्यासाठी पुरेसं नाही आहे ना असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता इथे मानिनी म्हणते वसवत्या मला नेहमी म्हणतात विजय फक्त माझा जावई नाही तर देशमुखांचा जावई आहे. आता देशमुखांच्या जावयाने जर लग्न केलंय तर मानपान करायला नको का, बरं दिसतं का ते काय असं म्हणते मानिनी. अगदी बरोबर असं म्हणतात इथे विक्रम. हे बाबा असं म्हणतो पार्थ. तुला रम्याशी लग्न झालेलं चालेल ना असं म्हणतो पार्थ. तर आता विजय हो म्हणतो. तर आता इथे रम्या म्हणते नाही नाही असं म्हणते. तर खुणावते त्याला. अरे बडे भैया असं काही बोलत हो बा असं म्हणतात इथे जीवा. ओका शादी पहिले से हो चुका है असं म्हणतात इथे जीवा. तर आता ऍक्टिंग करतच होतो. काय गुड्डू संचारला आवडतं अंगात तुमच्या असं म्हणते नंदिनी. नाही नाही वैसा नाही असं म्हणतो जीवा. असं नाही रम्या. अरे तुम्हा दोघांचं लग्न ऑलरेडी झाले की नाही मग विजयला कशाला काय प्रॉब्लेम असेल असं म्हणतो जीवा. आणि रम्या काय सीन आहे ना आम्ही तुझं लग्न विधिवत लावून देणार आहोत आणि मग सेलिब्रेट करणार आहोत असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे काय करायचं सुचत नाहीये रम्या आणि वसवत्याला. तर आता इथे विक्रम म्हणतो अरे काय हरकत काय करूया ना मस्त मज्जा असं म्हणतो तो. छान होईल लग्न असं म्हणते आता इथे मानेने. तर रम्या म्हणते नो 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 नॉट पॉसिबल असं म्हणते ती खामोश म्हणते आता इथे काव्या. म्हणजे त्यांना काय इशू नसलाच पाहिजे असं म्हणते काव्या. आपण मान म्हणून आई म्हणून आत्याबाईंना विचारूया असं म्हणते आता काव्या. आत्याबाई
विजयराव आणि रम्याचं पुन्हा विधिवत लग्न हवंय ना असं म्हणते काव्या. नीट विचार करून देवाला स्मरून सांगा त्या बाई असं म्हणते आता इथे काव्या. विजयराव आणि रम्याचं सागर संगीत लग्न झालेलं तुम्हाला हवंय ना असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे वसवत्या काय बोलतच नाही. तर आता इथे रम्या नको नको असं म्हणत असते. तर आता वसवत्या काय बोलतच नाहीत. तर काय झालं वसवत्या असं म्हणते आता इथे नंदिनी. काय नाही आपल्याला एकीच्या डोक्यावर अक्षता पडाव्या असं मला मनापासून वाटतं की नाही असं म्हणते आता इथे नंदिनी. स्वतःच्या हाताने मुलीच्या डोक्यावर अक्षता टाकून तिची पाठवणी करावी असं तुमचं स्वप्न होतं की नाही असं म्हणते आता काव्या. होतं नाही स्वप्न आहे हो की नाही वसवत्या असं म्हणते आता नंदिनी. करूया 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 आपण लग्न असं म्हणते आता इथे वसवत्या चिडून. तर आता विजय बघत असतो त्यांच्याकडे. तर आता इथे सगळेजण टाळ्या वाजवतात जोर जोरात. वा वा असं म्हणते नंदिनी. तर आता इथे रम्या म्हणते एक मिनिट एक मिनिट एक मिनिट असं म्हणते ती. मला गुरुजींची थोडं बोलायचं आहे असं म्हणते आता इथे रम्या. गुरुजी असं म्हणते रम्या जरा इकडे या ना. तर आता गुरुजींना घेऊन जाते रम्या बघा प्रेक्षक आतमध्ये. तर आता ती काहीतरी प्रश्न विचारणार असते. तर रम्या म्हणते गुरुजी हे सगळं काय चाललंय तुम्ही सांगितलेल्या भविष्याचं काय झालं असं म्हणते रम्या. काय झालं असं म्हणतात गुरुजी. मी म्हटलं होतं 2 अक्षता घेऊन लोक उभे असतील. मी म्हटलं होतं ना तसंच आहे असं म्हणतो तो. मी म्हटलं होतं पारच्या हातामध्ये तुझ्या नावाचा मंगळसूत्र असेल. आहे ना असं म्हणतात इथे गुरुजी. नाही पण असं म्हणते रम्या तुम्ही म्हणालात त्यात पार्थशी माझं लग्न होणार त्याचं काय असं म्हणते रम्या. तर आता गुरुजी तिच्यासमोर थांबतात. तुम्ही हसताय का सांगा ना असं म्हणते रम्या. माझं पारशी लग्न होईल ना असं म्हणते ती. बघा गुरुजी हे जे काय लग्न झालंय ना ते काय मी खरं मानत नाही असं म्हणते रम्या. माझं पारशी लग्न होईल ना असं म्हणते रम्या. अजून चान्सेस आहेत ना असं म्हणते ती. तर आता नंदिनी म्हणते जीवा तुम्ही विजयाला तयार करायला घ्या असं म्हणते आता इथे नंदिनी. आम्ही रम्याला बघतो असं म्हणते नंदिनी. हा सर आता इथे काव्या आणि नंदिनी जातात. तर आता इथे जीवा आणि पार्थ सुद्धा येतात विजयकडे. तर आता आओ कटणे गेले तयार हो जावं असं म्हणतो पार्थ. म्हणजे लग्नासाठी म्हणतोय तसं म्हणतात इथे जीवा. तर आता माझं आणि असं म्हणत असते तर रम्या अगं चल ना रम्या चल चल असं म्हणते काव्या. नवऱ्या मुलीने एवढा स्ट्रेस घ्यायचा नसतो नाहीतर काय असं म्हणते नंदिनी. चल चल आवरायचं आहे चल असं म्हणते नंदिनी. तर आता दोघी घेऊन जातात रम्याला वरती. तर आता गुरुजी हसतच असतात. तर लाजला लाजला असं म्हणून आता इथे विजयला घेऊन जातात जीवा आणि पार्थ सुद्धा. तर आता इथे त्याला पण सजवायला घेऊन जातात बघा प्रेक्षक. तर आता इथे माणिनी वसवत्याकडे येते आणि म्हणते वसवत्या कशा हा ठीक आहे ना. तर आता ठीक आहे खूप छान असं म्हणतात त्या. तर आता इथे माणिनी निघून जाते तिथून. लग्नाला होकार कशी काय देऊन बसले मीच म्हणते आता इथे वसवत्या. अरे देवा आता ही रम्या काय मला सोडायची नाहीस म्हणतात आता इथे वसवत्या. तूच वाचव रे देवा आता मला असं म्हणून आता इथे पाया पडतात ते देवाला आणि वर बघतात. तर आता इथे रम्याला चांगलं सजवत असतात नंदिनी आणि काव्या. तर आता इथे काय आवडत नसतं बघा प्रेक्षकावर रम्याला. मात्र ती आता इथे तयार व्हावंच लागतं तिला. कारण आता ती खोटं बोलून शिरलेली असते ना घरात तिचं विजयसोबत लग्न झालंय म्हणून. त्यामुळे तिला ही ऍक्टिंग कंटिन्यू करावी लागते. खरं खूप छान दिसते बघा प्रेक्षकावर रम्या ह्या कपड्यांमध्ये. वा 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 असं म्हणते काव्या. वा किती सुंदर दिसते नवरी असं म्हणते काव्या. ए ताई आपलीच नसर नको लागायला ना असं म्हणते आता इथे काव्याने तिला नजर काढते आता इथे रम्याची. हे बघ काव्या असं म्हणते रम्या. हे बघ हे काय लग्नात असे रिकामे हात चांगले दिसतात का चुडा नको भरायला असं म्हणते नंदिनी. तर आता इथे चुडा भरायला लागतात काव्या आणि नंदिनी रम्याचा. तर आता इथे अगं असं म्हणते नंदिनी काय झालं कारण रम्या आता घालायला तयार होत नसते ना तर त्रास होत नाहीये ना असं म्हणते नंदिनी. तर आता ताई अगं त्रास कसला आलाय त्यात असं म्हणते आता इथे काव्या. रम्याला लग्नाची आस लागलीये. त्रास दिसतोय का तिच्या चेहऱ्यावर असं म्हणते आता इथे काव्या. आणि काय ऐरणी आहे ना रम्या. पार्थ देशमुखांबरोबर एकेकाळी तुला लग्न करायचं होतं आणि आज त्यांच्याच खोलीत तुला रेडी केलं जातंय असं म्हणते आता इथे काव्या तुझ्या लग्नासाठी. आणि तयार कोण करताय खुद्द काव्या पार्थ देशमुख कसं म्हणते आता इथे नंदिनी. युनिव्हर्स गताई युनिव्हर्स असं म्हणते काव्या. तर आता रम्या म्हणते इनाफ इज इनाफ बस झाला तुमचं असं म्हणते आता इथे रम्या. तुमचा सगळा आगाऊपणा कळतोय मला असं म्हणते ती. तुम्ही माझं असं जबरदस्तीने लग्न नाही लावू शकत असं म्हणते ती. जबरदस्ती असं म्हणते आता इथे काव्या. काही काय एक मिनिट असं म्हणते आता इथे नंदिनी. म्हणजे तुझं आणि विजयचं लग्न रजिस्टर्ड झालं होतं ते नाही झालंय का असं म्हणते आता नंदिनी. तर आता इथे रम्या का बोलूच शकत नाही. असं म्हणाले का मी असं म्हणते रम्या. झालंय असं म्हणते आता इथे रम्या. झालंय ना मग काय एवढं असं म्हणते आता इथे काव्या. आणि बघ रम्या तुला सांगू का त्या रजिस्टर मॅरेज मध्ये काही गंमत नाही ग असं म्हणते आता इथे काव्या. लग्न कसं विधिवत झालं पाहिजे तर आपल्या सगळ्या माणसांसोबत असं म्हणते आता काव्या. हा आणि हे बघ तुला जर असं वाटत असेल की आम्ही तुझं जबरदस्ती लग्न लावून देत असेल तर चांगलंच आहे उलट असं म्हणते आता इथे काव्या. आपल्या घराला वरदान आहे ना जबरदस्तीच्या लग्नांचं असं म्हणते आता इथे काव्या. काय ग ताई हो ना असं म्हणते काव्या. म्हणजे काय अगं म्हणजे आता माझं आणि काव्याचंच बघ ना असं म्हणते नंदिनी. आमचं पहिलं लग्न सुद्धा जबरदस्तीनेच लग्न होतं असं म्हणते आता नंदिनी. पण मग नंतर आम्हाला कळलं की आमच्या हाती काय सोनं लागलंय ते असं म्हणते आता इथे नंदिनी. तर तुझ्याही हाती लागेल असं म्हणते काव्या सोनं विजयरावांच्या रूपात असं म्हणते आता इथे काव्या. ताई
चांगले येत नाही विचारावं असं म्हणते काव्या. हो आणि खूप खुश ठेवतील तुला असं म्हणते आता इथे नंदिनी. तर रम्या खूप चिडत असते. चला फायनल स्टेप असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, लग्नानंतर होईलच प्रेम असं म्हणून ती आता इथे मंडावळ्या सुद्धा घालत असते बघा प्रेक्षक हो काव्या. फारच टाईट झालं का असं म्हणते आता इथे काव्या. किती गोड दिसतेस तू, एक सेल्फी तर झालाच पाहिजे तसं म्हणते आता इथे नंदिनी. आणि ताई ऐक, आपण फोटो नाही पोस्ट करायचा हा, आणि कॅप्शन काय लिहायचं माहितीये का, रम्याची वरात देशमुखांच्या घरात असं म्हणते आता इथे काव्या. असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता सेल्फी घेतात काव्या, नंदिनी आणि रम्या. सेल्फी से चीज असं म्हणते ती. चीज असं म्हणते तर इथे काव्या. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, फोटो काढलेला असतो. तर आता इथे रम्या बघते त्या फोटोकडे. तर आता विजय फोन केलेला असतो कुणाला तरी आणि म्हणतो त्या देशमुखांनी उलटाच गेम केलाय सरजी. ते खरोखरच मला रम्यासोबत लग्न करायला भाग पाडतायत. मला काय काळीचा फरक पडत नाही, पण मला स्वतःशी केलेली प्रॉमिस नाही मोडायची. तुम्हाला तर माहितीच आहे प्रेम लग्न माझ्यासाठी किती मॅटर करतात तसे म्हणतो विजय. पण ते दोन व्यक्तीला अद्दल घडवायला माझ्यासाठी हे सगळं देशमुखांचा विश्वास संपादन करण्यासाठी करावंच लागेल असं म्हणतो. आणि आता तुमच्यासाठी काय पण असं म्हणतो. ओके असं म्हणतो. सी सून सरची असं म्हणतो इथे विजय. तेवढाच आता इथे पार्थ आणि जीवा आलेले असतात कपडे घेऊन विजयसाठी. तर आता विजय बघून दचकतो त्यांना. तर आता इथे त्यांना डाऊट आलेला असतो विजयवर. कळलं असं म्हणतो इथे पार्थ. तर आता इथे जीवा पण बघतो विजयाकडे चिडून. काय असं म्हणतो इथे विजय, रम्याशी लग्न करतोय म्हणून घाबरलास की काय असं म्हणतात इथे पार्थ. तर आता इथे हे बघ कसं म्हणतो जीवा, लग्न करणं खूप सोपं आहे रे, पण ते निभावणं फार कठीण असं म्हणतो आता इथे जीवा. पण तू टेन्शन घेऊ नकोस, कसंही तू ह्या घरचा वेळेस असं म्हणतो आता इथे जीवा. तुला देऊ मी टिप्स असं म्हणतो. बरं चल गुरुजी, थांबलेत वेळ नका करायला, चल असं म्हणतो इथे पार्थ. तर आता विजय घेतो ड्रेस. नाही मी होतो माझा तयार असं म्हणतो इथे विजय. अरे चल असं म्हणून आता इथे जीवा आणि पार्थ त्याला आत घेऊन जातात ड्रेस सोबत. मी काही लहान आहे का असं म्हणतात इथे विजय. तर आता इथे दरवाजा लावतात ते. तर आता विजयला ते कपडे घालतात. तर आता इथे हार वगैरे घालतो बघा प्रेक्षक जीवा. तर आता इथे तो घालत असतो हार वगैरे. तर आता तयार करत असतात ते विजयला. परफेक्ट परफेक्ट असं म्हणतो इथे जीवा. कसं वाटतंय असं म्हणतो तो. इथे हिचं काय नाही आहे, इतकं उकडतंय मला असं म्हणतो विजय. अरे असं काय करतोय, एसी बंद आहे, हवा तर चेक करतो असं म्हणतो इथे जीवा. तर आता इथे विजय चेक करत असतो. तर आता इथे बॅटरीज असतात पारच्या हातामध्ये. काय आता तोडणारच का तो असं म्हणतो इथे जीवा. बरं ठीक आहे, मला गुदमारायला लागला इथे असं म्हणतात इथे विजय. बस तुझी बायको खाली आवरतीये, तू काय आवरून गेल्यावर तिला आवरलेलं बघितल्यावर जरा थंड थंड वाटेल तुला असं म्हणतो. 1 मिनिट थांब असं म्हणतो इथे जीवा. आहे बघ. तर आता स्प्रे मारतो बघा प्रेक्षक आता इथे जीवा विजयवरती. तर आता काय करताय, आंघोळ घालताय का मला असं म्हणतो इथे विजय. अरे असं काय करतोय, मुलांना किती घाम येतो, त्यामुळे जास्त डिओ मारल्याने फारच बेटर वाटतं असं म्हणतो तो. चला चला असं म्हणतो तो. थांब असं म्हणतो इथे जीवा. तर आता इथे पावडर देतो तो त्याच्या हातात. तसंही तू गोराचा तरी लावून घे असं म्हणतो तो. तर सर्जी म्हणून कॉल आलेला असतो आता इथे विजयला. तर आता इथे सर्जी लिहिलेलं असतं. तर आता इथे पार्थ आणि जेव्हा दोघंही बघतात सर्जी म्हणून लिहिलेलं असतं. ज्या हातात पावडर आहे, थांब स्पीकर लावतो फोन असं म्हणतो इथे पार्थ. तर आता पळून घेतो फोन विजय. लग्नाला बसताना मला काय बिझनेस कॉल नाही अटेंड करायचे असं म्हणतात इथे विजय. घाई झालेली दिसते लग्नाची असं म्हणतात इथे पार्थ. उशीर होतोय, फेटा बांधायला घेऊया असं म्हणतात इथे विजय. फेटा बांधतो तसंही आम्हाला आवडतं असं म्हणतो पार्थ. तर आता इथे जीवा आणि पार्थ दोघेही फेटा बांधत असतात. थांब ना असं म्हणतात इथे पार्थ. तर आता इथे दोघांना तयार करत असतात, रम्याला एका बाजूला आणि एका बाजूला विजयला. तर आता इथे लग्नाची सुरुवात होते रम्या आणि विजयच्या. तर आता इथे मंगळाष्टक चालू होतात. तर आता गुरुजी म्हणत असतात मंगळाष्टक. तर आता मोरेश्वरम सिद्धितम असं म्हणत असतात ते. रम्याला खूप वाईट वाटत असतं, ती दुःखात असते. तर आता विजय लग्न करत असतो तिच्यासोबत. तर आता इथे पार्थ, काव्या, जीवा, नंदिनी खूप आनंदात असतात. तर आता इथे विक्रम आणि माननी पण खूप आनंदात असतात. तर आता इथे रडत असते रम्या बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अक्षता वगैरे टाकतात ते रम्या आणि विजयवरती. त्यांचं लग्न संपन्न होतं. तर आता वसवत्यांना पण खूप आनंद होतो. त्यांना तर वाटतच असतं ना लग्न व्हावं आता रम्याचं विजयसोबत म्हणून. तर विजयला मात्र राग गेलेला असतो या सगळ्या गोष्टीचा आणि रम्याला सुद्धा. खूप इमोशनल दाखवलं आता इथे रम्याला. तर आता तिच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात. तर विजयला मात्र खूपच टेन्शनमध्ये असलेलं दाखवलंय. तर आता इथे सगळेजण आनंदाने अक्षता फेकत असतात. तर आता खूप आनंदात असतात देशमुख मंडळी. त्यांना खूप जास्त आनंद झालेला असतो. तर आता इथे मंगळाष्टक चालूच असतात. तर आता गुरुजी म्हणतच असतात. तर आता विजय बघत असतो रम्याकडे आणि रम्या बघत असते तिच्याकडे. तर आता इथे दोघंही एकमेकांकडे बघत असतात. तर आता इथे गुरुजी काढून घेतात अंतरपाठ. तर आता विक्रम म्हणतो बघ असं म्हणतो हे मानेनेला. काय गं असं म्हणते काव्या, नवी नवरी इतकी लाजशील असं म्हणते काव्या. हार तरी घाल विजयरावांना असं म्हणते आता इथे काव्या. प्लीज प्लीज असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक. तर आता इथे वसवत्या असं म्हणते काव्या. टू द नीडफुल असं म्हणते आता इथे ती. वसुताई बघ बघ ते सांगतील असं म्हणतात इथे विक्रम. सांगते असं म्हणते आता इथे वसवते. वाट कसली बघताय असं म्हणतो पार्थ. रम्या आई बाळा घाल ना हार असं म्हणते आता इथे वसवत्या. तर आता ती बघते विजयाकडे. तर आता इथे रम्या हार घालते विजयच्या डोक्यात म्हणजे विजयला.
वा वा असं म्हणतात इथे काव्या. तर सगळे टाळ्या वाजवतात देशमुख मंडळी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे रम्या खूप दुःखात असते आणि विजय मात्र आपल्याच धुंदीत असतो. तर आता सगळे टाळ्या वगैरे वाजवतात आणि सगळे खूप आनंदात असतात. तर विक्रम आणि मानिनी खूप आनंदात असतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ बघतच असतो. तर गुरुजी पण बघत असतात. तर आता मिथुन सुद्धा तिथे असतो. तर आता इथे रम्याला खूप रडायला येत असतं. तर आता इथे काय हो असं म्हणतात इथे काव्या, तुम्ही काहीतरी सांगा ना. तर आता इथे पार्थला काहीतरी खुणवते मानिनी. तर आता मानिनी म्हणते, अरे विजयराव असं म्हणतात इथे पार्थ. तर आता इथे विजयला ते घालायला लावतात हार बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तो हार घालणार असतो. घाल घाल असं म्हणतात इथे पार्थ. तर आता इथे विजय पण घालायला लागतो हार रम्याच्या डोक्यावरती. तर आता चल म्हणतो तो. तर आता हो 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 असं म्हणतात आता इथे गुरुजी. तर आता इथे रम्याला खूप आनंद होतो, कारण आता इथे पार्थने हात लावलेला असतो आणि तेव्हा तिच्या डोक्यामध्ये तो हार घातलेला असतो. तर आता तिला खूप आनंद होतो, कारण पारचा हात लागलेला असतो म्हणून. रम्याचं प्रेम बघा प्रेक्षक हो कसं असतं, किती वेडं प्रेम आहे रम्याचं खरंच प्रेक्षक हो. अशा मुलीला तिचं प्रेम मिळालं नाही, खूप वाईट पण वाटतं एकदा प्रेक्षक हो. विक्रम भाऊ, मानिनी वहिनी, याराचं पाकिट तयार ठेवा असं म्हणतो मिथून. मी अनाउन्समेंट करतो हा. तर अपूर्वा काढवे यांच्याकडून ₹21 असं म्हणतात इथे मिथून. अरे वा असं म्हणतात इथे मानिनी. तर आता नंदिनी आहो असं म्हणे आणि हसतो आता इथे बघा प्रेक्षक हो जीवा पण. तर आता इथे रम्या असं म्हणतात इथे पार्थ काव्याला हात धरून गृहप्रवेश केला होता तेव्हा तो उखाणा घेतला नव्हता असं म्हणतो पार्थ, पण आता खाना घ्यावं लागेल ना असं म्हणत होता इथे तो. तर आता रम्या घ्यायला तयार असते. नाही नाही बरोबर बरोबर असं म्हणत होता इथे विक्रम. हो 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 असं म्हणते नंदिनी. गृहप्रवेशाच्या वेळी खाना घेताना टाळलं होतंस, आता खाना घ्यावंच लागेल असं म्हणते नंदिनी. हो असं म्हणत होता इथे जीवा. तर आता इथे वसवत्यांना राग येतो, मला येत नाही असं म्हणते आता इथे रम्या. अरे एवढं काय त्यात असं म्हणत होता इथे जीवा. आम्ही कशाला आहोत त्यासाठीच तर आलोय ना असं म्हणत होता इथे जीवा. तर आता इथे एक काम कर, आमच्या मागे मागे म्हण काय असं म्हणतात इथे जीवा. तर आता इथे जीवा सुचवणार आहे तिच्यासाठी बघा प्रेक्षक हो. उखाणा स्वर्गात जुळतात लग्नाच्या घाटी असं म्हणतात इथे जीवा. वा 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 असं म्हणतात सगळेजण. स्वर्गात जुळतात लग्नाच्या गाठी असं म्हणते आता इथे रम्या पण. कुणीतरी बनलंय माझ्याही साठी असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे रम्या रिपीट करते, कुणीतरी बनलंय माझ्याही साठी. आता पुढचं मी सांगतो असं म्हणत होता मिथून. एकुलती एक मी, माझ्यावर जबाबदारी मोठी असं म्हणतो मिथून. एकुलती एक मी, माझ्यावर जबाबदारी मोठी असं म्हणते आता इथे रम्या. आता विजय ही होतील आईच्या माहेरपणाची काठी असं म्हणते काव्या. काय म्हणून हसायला लागतो आता इथे विक्रम. आता विजयी असतील आईच्या म्हातारपणाची काठी असं म्हणते आता इथे रम्या रिपीट करून. तर आता रडत असते बघा प्रेक्षक रम्या. तर आता सगळेजण टाळ्या वाजवतात. वा वा असं म्हणून टाळ्या वाजवतात ते सगळेजण. चला असं म्हणतात गुरुजी. आता वधूवरांनी सगळ्या थोरांचे आशीर्वाद घ्या असं म्हणतात आता इथे गुरुजी. घ्या घ्या असं म्हणतात इथे मिथून. तर आता ते आशीर्वाद घ्यायला येतात बघा प्रेक्षक हो. रम्या आणि विजय. तर आता सगळ्यांच्या पाया पडतात ते. रम्या असं म्हणते वसवत्या, ऐक ना बाळा असं म्हणते आता इथे वसवत्या. तर रम्या बघा प्रेक्षक बोलायला तयार नसते. आता ना कुठलाच राग मनात ठेवू नकोस हा असं म्हणते आता इथे वसवत्या. तर आता रम्या काय बोलतच नसते बघा प्रेक्षक हो. तर आता तिला खूप राग आलेला असतो. आता नाही कळणार तुला असं म्हणते वसवत्या, पण तू माझ्या वयाची झालीस, साई झालीस ना, तर कळेल तुला असं म्हणते आता इथे वसवत्या. तर आता खूप इमोशनल झालेले असतात वसवत्या. नमस्कार कर असं म्हणते आता इथे वसवत्या त्यांना. मामा मम्मीला कर असं म्हणते आता वसवत्या. तर आता दोघे मामा मम्मीना पाया पडायला जातात, म्हणजे मानिनी विक्रमला. तर रम्या आणि विजय पाया पडतात बघा प्रेक्षक हो. मानिनी आणि विक्रमच्या. सुखिरा सुखिरा असं म्हणतो विक्रम. रम्या असं म्हणते मानिनी, लग्न झालंय तरी तुझा माहेर सुटणार नाहीये असं म्हणते मानिनी. पण तरी तुला सांगते, जुने सगळे मुद्दे सोडून टाक आणि आयुष्याला नव्याने सुरुवात कर असं म्हणते मानेने. मग बघ आम्ही आहोत सगळे तुझ्यासोबत असं म्हणते मानेने. आणि आम्ही सगळे आमचे सगळे कॉन्ट्रॅक्ट तुमच्याकडे जायचे, आता तर आमची लेख तुमच्याकडे येते असं म्हणतो विक्रम आता इथे. आणि टिंगल ओढत होतो विजयची. तर आता इथे बघा प्रेक्षक टोमणा मारत होतो, म्हणजे आता तुमचं हे जे लग्न झालं ते तुम्हाला बघून आनंद झालाच असेल, की कसे देशमुख कसे एकत्र येतात असं म्हणतो आता इथे विक्रम. तर आता इथे विजय बघत असतो आणि हसत असतो बघा प्रेक्षक. तर आता इथे काव्या पण बघत असते त्यांच्याकडे. आता देशमुखांची खरी ताकद तीच आहे असं म्हणतो आता इथे विक्रम, आणि खासियत सुद्धा असं म्हणतो आता इथे विक्रम. आमच्या रम्याला सांभाळा असं म्हणतो आता इथे विक्रम, आणि ती सुद्धा तुम्हाला सांभाळेल असेच वागा असं म्हणतो आता इथे विक्रम. हा म्हणजे तुम्ही सखाने नांदलात की देशमुख सखावतीलच असं म्हणतो आता इथे विक्रम. हा काय असं म्हणतात तो. तर हा करेक्ट असं म्हणतात इथे मानेने. तर आता सगळे हसतात बघा प्रेक्षक, आणि सगळ्यांना खूप जास्त आनंद झालेला असतो रम्या सोडून बघा प्रेक्षक. तर विजय पण कन्फ्युज असतो. तर आता इथे दुसरीकडे पाया पडायला जातात रम्या आणि विजय. तर आता नंदिनी शिट्टी वाजवते. तर आता ती जोरात शिट्टी वाजवते. तर आता इथे चौकीजण पार्थ, काव्या, नंदिनी आणि जीवा. विजय रम्या तुमचं हार्दिक अभिनंदन असं म्हणतात आता दोन्ही जोडपे बघा प्रेक्षक. तर आता इथे खूप राग आलेला असतो रम्याला. तर चेअर्स म्हणून दूध पित असतात आता इथे काव्या, पार्थ, जीवा आणि नंदिनी. तर आता ते खूप एन्जॉय करत असतात. तर आता इथे
इथे त्यांना खूप आनंद झालेला असतो. वाव असं म्हणून दूध पित असतात ते. हे सेलिब्रेशन खरं तर विजय आणि रम्याच्या लग्नापेक्षा आमच्या चौघांसाठी असं म्हणतो आता इथे पार्थ. कधी वाटलं नव्हतं असं म्हणते आता नंदिनी. आपण रम्याचं लग्न वगैरे लावू असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता सगळे असतात. पण ताई एक गमत सांगू की अशी भविष्यवाणी मी आधीच केली होती असं म्हणते आता इथे काव्या. एक मिनिट असं म्हणतो आता इथे जीवा. मला नाही कळलं. तर काव्या म्हणते अरे पार्थ समोरच मी रम्याचा हात मुळगळून तिला सांगितलं होतं की जर तू पार्थ देशमुखांच्या आजूबाजूला फिरकलीस तर किंवा तिला तू कोणत्याही प्रकारचा त्रास दिलास तर मी स्वतः तुझं लग्न लावून देईल असं म्हणते आता इथे काव्या. तर आता सगळे हसतात बघा प्रेक्षक. आठवलं देशमुख असं म्हणते आता इथे काव्या. तर आता सगळे हसायला लागतात. तर आता इथे पार्थ पण हसायला लागतो. तर त्याला आठवतं फ्लॅशबॅक मध्ये इथून पुढे तू पार्थ देशमुखांना त्रास द्यायला गेलीस असं काही बोललीस ज्याने त्यांना त्रास होईल तर मी स्वतः लग्न लावून देईन तुझं कळलं असं म्हटलेलीस ना आता इथे काव्या. ते आठवतं त्याला. तुझ्या डोक्यावर अक्षता सुद्धा मीच टाकेन आणि तुझं कन्यादान सुद्धा असं म्हणते आता काव्या. तर मीच करेन असं म्हटलेलीस. हे सगळं लक्षात येतं आता इथे पार्थला. हो आठवलं असं म्हणतात इथे पार्थ. नंदिनी तुमची बहीण तुमच्यावरच गेली बरं का असं म्हणतात इथे पार्थ. त्या बोलूनही दाखवतात आणि करूनही दाखवतात असं म्हणतात इथे पार्थ. तर आता इथे दोघे मिठी मारतात एकमेकांना बघा प्रेक्षक. हो काव्या आणि नंदिनी आता आपण मस्त इथे छान छास पिऊन सेलिब्रेट करतोय. पण तिथे रम्या आणि वसवात्या काय करत असतील. त्यांचं तर डोकं तापलं असेल असं म्हणतात इथे जीवा. तर आता इथे रम्या बघा प्रेक्षक खूप चिडलेली असते. असली कसली आहेस तू असं म्हणते रम्या. तू का होकार दिलास लग्नाला. मला नव्हतं करायचंय लग्न असं म्हणते रम्या. जरा हळू बोल ना कशाला जोरात ओरडतेस असं म्हणते वसवात्या. घरी कोणी ऐकलं म्हणजे असं म्हणते ती. खड्ड्यात गेले सगळे असं म्हणते रम्या. हे बघ मी हे लग्न वगैरे अजिबात मानत नाही असं म्हणते आता इथे रम्या. आणि मंगळसूत्र पण असं काढायला जाते तर आता वसवात्या म्हणते हे बघ खबरदार मंगळसूत्र गळ्यातनं काढलंस तर असं म्हणते आता इथे वसवात्या. माझं मरण बघशील रम्या. मी जर मनात आणलं ना तर तुझी रवानगी आताच्या आत्ता विजयच्या घरी करू शकते असं म्हणते आता इथे वसवात्या. मी तुझी आई आहे हे विसरू नकोस असं म्हणते आता इथे वसवात्या. तर आता इथे खूप रडत असते रम्या. खूप जोरात रडत असते ती. जोरात रडत असते. तर आता ती वसवात्याला मिठी मारते बघा प्रेक्षक. होय काय झालं म्हणून. कारण आता इथे रम्याचं लग्न झालेलं असतं. ती खूप रडत असते. तर खूप रडायचं दाखवले तिला. रम्या रम्या असं म्हणतात वसवात्या. ए बाळा शांत हो बाळा असं म्हणते आता इथे वसवात्या. शांत हो ऐक ऐक असं म्हणतात आता इथे वसवात्या. तर रम्या खूप रडत असते. तर आता इथे आई मला पार्थ बरोबर लग्न करायचं होतं असं म्हणते आता इथे रम्या. तर आता वसवात्या म्हणते हो बाळा माहितीये मला असं म्हणते वसवात्या. पण मला एक सांग असं म्हणतात त्या काव्या आणि जीवाचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं होतं ना असं म्हणते आता इथे वसवात्या. त्यांचं दोघांचं लग्न झालं एकमेकांशी असं म्हणते आता इथे वसवात्या. नाही ना असं म्हणतात आता इथे वसवात्या. अगं रम्या जे नियतीच्या मनात असतं ना तेच होतं बाळा असं म्हणते आता इथे वसवात्या. आणि आता बघ दोघं किती खुश आहेत किती सुखी आहेत असं म्हणते आता इथे वसवात्या. तू सुद्धा सुखी राहा खुश राहा असं म्हणते आता इथे वसवात्या. रम्या तू काय म्हणशील विजय खूप चांगला मुलगा आहे असं म्हणते ती. मी ना असं म्हणते रम्या आम्ही सोडणार नाही या चौघांना असं म्हणते आता इथे रम्या. ह्या चौघांना मी जन्माची यादल घडवते की नाही बघत असं म्हणते रम्या. नाही घडू शकत असं म्हणते आता इथे वसवात्या. तू घडवू शकणार नाहीस असं म्हणते आता वसवात्या. का असं म्हणते रम्या. त्या चौघांची किती एकी आहे त्या बघितलंस ना असं म्हणते आता इथे वसवात्या. त्यांना तोडणं कुणालाच शक्य नाही आहे रम्या असं म्हणते आता इथे वसवात्या. तर रम्या खूप जास्त रडत असते. आपल्याला कोणी सोडू शकत नाही असं म्हणतात आता इथे जीवा नंदिनी पार्थ आणि काव्या. आपली एकीच आपली ताकद आहे असं म्हणते नंदिनी. आणि आता आपली ही एकी त्या विलन गँगला चांगलीच कळणी असणार आहे असं म्हणते आता इथे काव्या. आता झालं ना सगळं कळली ना एकी. आता आम्ही सांगू ते ऐकायचं असं म्हणतात आता इथे जीवा आणि पार्थ. काय असं म्हणतात आता इथे काव्या आणि नंदिनी. काय आहे तुम्ही दोघी आता दोन जीवांच्या आहात. या महिन्यात खूप ॲडव्हेंचर करून झालेत आणि तसंही मी आणि नंदिनीने चाइल्ड किडनॅपिंगची केस सुद्धा सॉल्व्ह केलेली आहे असं म्हणतो तो. आणि काव्या आणि पार्थने मी रम्याला तिची जागा दाखवली आहे. सगळं मार्गी लागलेलं आहे असं म्हणतात आहे इथे पार्थ. आता तुम्ही दोघींनी आराम करायचं असं म्हणतात इथे पार्थ. एक्झॅक्टली तुमचे तुमचे नवरे म्हणजे तुमचे काळजी घेतील म्हणजे ओके बास बास झाला आता ॲडव्हेंचर खूप झाले तसं म्हणतात इथे जेव्हा. याला काय अर्थ आहे असं म्हणतात इथे नंदिनी. अरे असं म्हणतात इथे जेव्हा. नाही तर काय असं म्हणते काव्या. अरे एक मिनिट प्रेग्नेन्सीमध्ये ॲडव्हेंचर पाहिजे तसं म्हणते काव्या. तिच्याशिवाय मजा नाही असं म्हणते ती. काय बोलते असं म्हणतं पार्थ. मी काय म्हणते काव्या माझ्या डोक्यात ना काहीतरी प्लॅन आहे म्हणते आता इथे नंदिनी. काय आपलं ऐकत नाही तसं म्हणतात इथे जेव्हा. प्लॅन वगैरे काय नाही आता आता काय करायचं नाही असं म्हणतात इथे पार्थ.
ही मी नाही ऐकणार असं म्हणतात ते पार्थ. हे काय मी नवरा आहे ना असं म्हणतो इथे पार्थ नाहीच ऐकणार असं म्हणते ते. लग्नानंतर नवऱ्याने बायकोचं ऐकायचं असतं असं म्हणतो तो. आणि त्यात बायको जर आई होणार असेल तर मग तिचं आणखीन जास्त ऐकायचं असं म्हणते नंदिनी. असं काय नसतं हे बघ काहीतरी चाललंय यांचं असं म्हणतात इथे जीवा. तर आता इथे चौघे भांडायला लागतो बघा प्रेक्षक. आणि आता इथे शीर्षक गीत लागलंय लग्नानंतर होईलच प्रेमचं. तर आता इथे खूप छान सीन दाखवलंय. तर काय काय बोलतायत ऑडिओ बंद आहे आणि एन्जॉय करतायत खूप आता दोन्ही जोडपी बघा प्रेक्षक. काव्यार्थ आणि जीवांदिनी खूप छान दाखवलंय खरंच प्रेक्षक. आजचा एपिसोड खूपच फनी होता. तर आता इथे एन्जॉयमेंट होतं चौघांचं. तर आता इथे काय काय एन्जॉय करत असतात, भांडत असतात, सगळं ऑडिओ बंद आहे पण बघा प्रेक्षक. तर आता उद्याचा एपिसोड बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. तर बघा आता इथे प्रेक्षक काव्या चिडते वगैरे. तर आता इथे खूप छान अनमोल क्षण दाखवले दोन्ही जोडप्यांची आणि बहिणींची आणि दोन्ही भावांची. तर आता बघा प्रेक्षक आजचा भाग इथे संपतो. तर आता इथे बघूया रिकॅपमध्ये काय येते. मी इथे आलोय त्याचं कारण वेगळं असं म्हणतो होता धनंजय. ते जरा सिरियस आणि ऐकायला हवं तुम्ही. शारदाचे जुने रिपोर्ट्स. नंदिनीच्या आधी शारदाची 3 मिसकॅरेज झाली होती असं म्हणत होता धनंजय. तू काळजी करू नको बाजूला व्हा असं म्हणून आता इथे वॉर्डमध्ये आलेली असते एक बाई इमर्जन्सीमध्ये. तर आता काव्या बघ. तर मी ठीक आहे पण ती बाई असं म्हणते काव्या तिचं बाळ त्या बाईचं काय झालं असेल ग असं म्हणते काव्या. स्वप्न बघितलेली असतात ना बाळाबद्दल असं म्हणते काव्या. त्यात आपली काही चूक नसताना पण बाळ आपल्याला जाणं म्हणजे असं म्हणते आता काव्या. रडायला लागते ती. तर आता इथे बघा प्रेक्षक हो रिकॅप सुद्धा इथे समजून आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.